लवकरच मार्गशीर्ष महिन्याचे सुरुवात होणार आहे। स्त्रिया मार्गशीर्ष गुरुवारच व्रत करतात, पूजा पाठ करतात। पण काही स्त्रियांना पूजेचे योग्य पद्धत विधी माहीत नसते। मग आज आपण जाणून घेऊया पूजेचे योग्य पद्धत व विधी। पूजा करण्यापूर्वी जागा स्वच्छ करून रांगोळी काढावी। रांगोळीने स्वस्तिक मांडून त्यावर चौरंग ठेवावा। चारी बाजूला रांगोळी काढावी। चौरंगावर लाल कपडा घालून त्यावर तांदूळ किंवा गव्हाने चक्राकार करावे। त्यावर हळद कुंकू वाहावे। पाण्याच्या तांब्यात दुर्वा, सुपारी आणि शिक्का सोडावा। कलशाला बाहेरून हळद कुंकवाचे बोट लावावे। तांब्याच्या नंतर आजूबाजूला विडे किंवा आंब्याची पाने सजवून मधोमध नारळ ठेवावा। कलश चक्राकारावर ठेवावा। समोर लक्ष्मी श्रीयंत्र ठेवावे। लक्ष्मीसमोर दिवा लावावा। लक्ष्मीची षोडशोपचार पूजा करावी। फळं, मिठाई, दुधाचा नैवेद्य दाखवावा। देवीला कमळाचे फूल अर्पित करावे। लक्ष्मीपूजनानंतर कुटुंबासोबत आरती करावी। श्री लक्ष्मी नमनाष्टक वाचावे। व्रतकथा वाचावी। मनातील इच्छा प्रकट करून प्रार्थना करावी। संध्याकाळी पुन्हा देवीची आराधना करून नैवेद्य दाखवावे। गायीसाठी एक पान वेगळं काढावे। नंतर कुटुंबासह आनंदाने भोजन करावे। दुसऱ्या दिवशी कलशामधील पाणी घरात शिंपडावे आणि नंतर पाणी नदी किंवा तलावात वाहून द्यावे किंवा तुळशीच्या झाडाला घालावे। पाने घरातील 4 बाजूला ठेवून द्यावे, नंतर निर्माल्यात टाकावे। शेवटल्या गुरुवारी 5 कुमारिका किंवा 5 सवाष्णींना बोलावून हळद, कुंकू, फळं, दक्षिणा आणि महालक्ष्मी व्रत कथा पुस्तक देऊन त्यांचा सत्कार करावा।